हॅलो, मी देवयानी राजेश शिर्के बोलते आहे. माझी सुर्वे साहेबांबरोबर अपॉइंटमेंट होती. टाईम कन्फर्म करण्यासाठी मी फोन केला होता. हो 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 श्रीराम सुर्वे. हां ओके. हो मी 15 मिनिटात पोचते. हां थँक्यू. अभिलाषा, तू हे सगळं खरं बोलतेस? हे सगळं जेव्हा मला कळलं तेव्हा माझी अवस्था तुमच्यासारखीच झाली होती. मी सगळ्यांकडे चौकशी केली. प्रत्येकाने मला हेच सांगितलं. त्या केटी बद्दल सगळं माहीत असताना सुद्धा श्रावणी त्याच्या प्रेमात पडली. एकाने जरी मला काही वेगळं सांगितलं असतं ना तर मीच त्याच्यावर विश्वास नसता ठेवला. पण आता नाही. खूप उशीर होण्याआधी हे प्रकरण आपल्याला इथेच थांबवायला हवं. कुणाला फोन करतेस तू? एक मिनिट. हॅलो. हॅलो यो, मी श्रावणीची मम्मा बोलते. हां बोल मॉमी, कशी आहेस? मला त्या केटीचा फोन नंबर आणि घरचा पत्ता देशील का? हां लिहून घे. हा एक मिनिट. हा बोल. आलं ना लक्षात तुझ्या? थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. अच्छा मॉमी, मी तुला त्याचा फोन नंबर आणि पत्ता दिलाय हे तू कोणालाही सांगू नकोस. नाही काळजी करू नकोस, मी कुणालाही सांगणार नाही. ठेवू फोन. बाय. बाय. एक मिनिट अभिलाषा, हे बघ, या केटीला फोन करण्यापूर्वी आपण श्रावणीला समजावायला हवं असं नाही का तुला वाटत आहे? तुमचं म्हणणं पटतंय मला, पण ह्या केटीला एकदा भेटायलाच हवं. त्याचं लग्न झालेलं असतं ना, माझ्या श्रावणीला फसवण्याचा त्याने प्रयत्नच कसा केला याचा जाब विचारणार आहे. हे बघ अभिलाषा, हा खूप नाजूक विषय आहे. शेवटी प्रश्न आपल्या मुलीच्या भवितव्याचा आहे ना, तेव्हा रागाच्या भरात यातून मार्ग न काढता आपल्याला शांतपणे विचार करायला हवा. शांतपणे मार्ग तुम्ही काढा. त्या इथे. हा केटी फोनच उचलत नाहीये. अभिलाषा, मी तुला काहीही सांगितलं ना तरी यातलं गांभीर्य तुला कधीही कळणार नाहीये, कारण तू तुला हवं तसंच वागत राहणार आहेस. हे पण तुम्ही काय घेणार ते नाही सांगितलं. म्हणजे चहा, कॉफी, कोल्ड्रिंक? नाही खरंच काही नको. नाही असं म्हणू नका देवेने मॅडम. अहो तुमच्या निमित्तानं राजेश शिर्के घराण्यातलं कुणीतरी आज पहिल्यांदा या ऑफिसात आलंय. त्याचा इतका आनंद झालाय. तुम्ही नाही म्हणालात तर आम्हाला वाईट वाटेल. नाही खरंच सुर्वे साहेब, खरंच काही नको. खरंच काही नको. तुम्ही फाईल बघून घ्या ना. बरं. सुर्वे साहेब, फाईल पाहिल्यावर काय वाटतंय? माझ्या शाळेला परवानगी मिळेल? तुम्ही इथं आलात त्याबद्दल आनंद वाटतो आम्हाला, पण तुम्ही एवढ्याशा कामासाठी एवढा त्रास घेतला त्याबद्दल वाईटही वाटतंय. अहो तुम्ही फोनवर सांगितलं असतात ना तर फाईल इथंच बनवली असती आणि इथं सबमिट केली असती. म्हणजे मग शाळेला परवानगी मिळेल ना? असं बोलून तुम्ही आणखीन लाजवू नका देवेने मॅडम. आता ही तुम्ही फाईल तयार केलेलीच आहे. जस्ट अ फॉर्मॅलिटी. अहो शाळेला परवानगी मिळाली असं गृहीत धरून तुम्ही पुढल्या कामाला लागा.
आम्ही बघू पुढे काय करायचं ते. आणखीन एक रिक्वेस्ट आहे देवेंद्र मॅडम. हां शाळेला परवानगी मिळणार या आनंद प्रित्यर्थ आपण दोघांनी एक कप चहा घेतला तर. काय बातमी आहे नताशा? साईमा, देवयानीला राजेश शिर्के विद्यालयात येण्यापासून मी रोखू शकले, पण काय नताशा? नव्यानं सुरू केलेल्या स्वतःच्या शाळेला तिनं स्वर्गीय हंबीरराव राजे शिर्के हे नाव दिलं. साईमा, स्वर्गीय हंबीरराव राजे शिर्क्यांचं नाव शाळेला देण्याचा देवयानीला काय अधिकार आहे? ती विक्रमची पत्नी असली तरी आम्ही तिला राजे शिर्के मानत नाही आहोत. राजे शिर्केंच्या घरातून तिच्या कार्याचा गौरव होणार असेल, तिला मदत होणार असेल तर अधिकाराचा प्रश्न येतो कुठे? साईमा, काय म्हणायचंय तुला? नील राजे किंवा विक्रमनी तिला मदत करणं मी समजू शकते, पण प्रत्यक्ष प्रियदर्शनी जर तिला मदत करत असेल तर काय? हो, अर्ध्या तासात पोहोचा साईटवर. हां ठीक है. ओके. हेलो विक्रम, ये तुम्हारे आवाज को अचानक से क्या हो गया? एकदम फ्रेश वाटतेस आज? खुश वाटतेस? हो, शिक्षण अधिकाऱ्याबरोबरची माझी मीटिंग अगदी सक्सेसफुल झाली. विक्रम खूप चांगला माणूस होता. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून तरी असंच वाटतंय की शाळेला परमिशन मिळणं आता फक्त एक फॉर्मॅलिटी उरली आहे. ग्रेट, कॉन्ग्रॅट्स. हां, पण हे सगळं एवढ्या लवकर कसं झालं हे नाही विचारलं. कसं? विक्रम, आज पहिल्यांदा मी राजे शिर्क्यांची सून असण्याचा फायदा घेतला. पण चांगल्या कामासाठी फायदा घेतला तर मला नाही वाटत की मी काही चुकीचं वागले. हो ना? अजिबात नाही देवयानी, उलट तो हक्क आहे तुझा, समजलं? विक्रम, आता तू बघच, लवकरच आपली शाळा उभी राहणार आहे आणि आपल्या शाळेचं नावही ठरल्याप्रमाणेच असेल, स्वर्गीय हंबीरराव राजे शिर्के विद्या मंदिर. अभिनंदन. थँक्यू. देवयानी, तुझं आता हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे, बघ तू. हा, ॲक्च्युली तुझ्याशी या विषयावर बोलायला आम्हाला आवडलं असतं, पण ही सगळी कामं आमची ना नेहमी मध्ये मध्ये येत असतात. काहीच हरकत नाही विक्रम, तू घरी आलास ना की मग आपण निवांतपणे बोलूया. ठेवू फोन? बाय. बाय. दादू, रणवीर, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं होतं. बोला साहेब. रणवीर, आतापर्यंत विक्रमादित्यच आपल्या विरोधात उभे आहेत असं आम्हाला वाटत होतं, पण आता तर ती देवयानी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तसंच वागत आहे. खरं तर विक्रमादित्यांच्या अशा वागण्याला तीच कारणीभूत आहे. आता आणखी काय केलं तिने? राज शिर्केंवर हक्क सांगण्यासाठी सुरुवातीला तिनं स्वर्गीय हंबीरराव राजे शिर्के विद्या मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही तो तिचा प्रयत्न हाणून पाडल्यावर आता तिनं त्याच नावानं शाळा उभी करण्याचं ठरवलंय. त्या शाळेसाठी राजे शिर्केंचं नाव वापरण्याचा अधिकार तिला कुणी दिला? अधिकाराबद्दलच जर तुम्ही बोलत असाल तर आदित्य राजांबरोबर तिचं नाव जोडलं गेलं असेल
तर तो अधिकार त्या नावाबरोबर तिला आपोआप मिळालेला आहे. आम्हाला ठाऊक आहे, आम्ही कायदेशीररित्या काहीच करू शकत नाही आहोत. पण रणवीर राजे, या नावानं ती शाळा उभी राहता कामा नये. ती शाळा आम्ही उभी राहू देणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. तिला अडवण्याचा कोणताही मार्ग आम्हाला समोर दिसत नाही. पण आमच्या समोर मात्र असंख्य मार्ग खुले आहेत. तिला जर शाळा उभारायची असेल तर शिक्षण खात्याची परवानगी घ्यावीच लागेल आणि त्यासाठी तिच्यासमोर आम्ही असंख्य अडचणी उभ्या करू. रणवीर, आम्हाला वाटतं ही मुलगी जाणून बुजून हे सगळं करते, नाहीतर हंबीरराव राजशिर्क्यांचं नाव घ्यायची तिला काय गरज. शेवटी ती DV देशमुखांची नात आहे. त्याने आतापर्यंत आपल्याला फक्त त्रासच दिलाय आणि या शाळेसाठी त्यांचाच वारसा ती पुढे चालवणार असं दिसतंय. पण साईमा, तुम्ही काळजी करू नका. हार शेवटी त्यांचीच होणार. खरं सांगू रणवीर, जिंकणं काय असतं हे आम्ही विसरत चाललो होतो. कुणावर विश्वास ठेवायचा. साक्षी, यापूर्वीच मी तुला सांगितलं होतं, पोलीस युनिफॉर्म ही अंगावर मिरवण्याची गोष्ट नाहीये. त्यासाठी गट्स लागतात, गट्स. लहानपणी सगळीच मुलं चोर पोलीस खेळतात, पण त्यातली मोजकीच, हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच मोठेपणी पोलीस फोर्स आणि मिलिटरी फोर्समध्ये दाखल होतात. याचं कारण समोरच्या परिस्थितीशी सामना करण्याची ताकद असते त्यांच्यात. ती ताकद तुझ्यात नाहीये. असं असताना तू घरच्या लोकांना ही अशी स्वप्न दाखवून फसवण्याची गरजच काय. आणि ज्या मुलाबद्दल तुम्हाला इतकं सगळं सांगितलं जातात त्याचंही मन तुझ्याप्रमाणेच कमजोर होतं म्हणून पळून गेला तो. कशी आहेस तू? मस्त, मजेत आहे. बोल, काय काम होतं? देऊ, मी ट्रेनिंगला जाण्याबद्दलचा माझा निर्णय. हे बघ साक्षी, तुला सब इन्स्पेक्टरची एक्झाम द्यायची परमिशन मिळाली होती तेव्हा तू किती खुश होतीस, आणि आज तू ती परीक्षा पास झाली आहेस. का असं करतेस तू? हे बघ, मला असं वाटतं ना. देऊ, मी ट्रेनिंगला जावं असंच तुला म्हणायचं आहे ना? हो. देऊ, मी निर्णय घेतलाय. मी ट्रेनिंगला जाणार आहे. खरंच? कॉंग्रॅट्स. मी मेजर प्रतापरावांकडे गेले होते. त्यांच्याशी बोलल्यानंतर मी माझा निर्णय बदलला आहे. व्हेरी गुड साक्षी, खूप चांगला निर्णय घेतला आहेस. ऑल द बेस्ट. हे सांगण्यासाठी फोन केला होता. ठेवू? ठीक आहे साक्षी, ऑल द बेस्ट वन्स अगेन. थँक्स. हॅलो रागिणी वहिनी, कशात तुम्ही आणि कधी येताय परत दौऱ्यावरनं? आलात परत? मग आता लवकर आम्हाला भेटायला या आमच्या घरी. बरं बरं, विक्रमशी बोलून मीच काहीतरी ठरवते. हो, नील भैयांना सांगा विचारलंय म्हणून. ओके, बाय. काय देवयानी बाई, आज एकदम एवढ्या खुश तुम्ही? रागिणी वहिनींचा फोन आला होता, दौऱ्यावरनं परत आल्यात. आल्या? हो. आणि विक्रम, अजून एक गुड न्यूज आहे. काय? कोणती? साक्षीचा फोन आला होता. साक्षी ट्रेनिंगला जायला तयार झालीये. वाव. चला, फायनली उशिरा का होईना पण तिने योग्य तो निर्णय घेतलाय. आता खऱ्या अर्थाने त्याचं आयुष्य मार्गी लागेल. खरं तर ह्या सगळ्यामुळे ना घरातले एवढे टेन्शन मध्ये होते. ती कधी झाली ट्रेनिंगला? लवकरच. देव्यानी, साक्षीला मी अनेक वेळा पार्टी देण्याचं प्रॉमिस केलं. हो,
आम्हाला असं वाटतं की एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये तिला पार्टी देऊन टाकूया. ॲक्च्युली ना हॉटेलमध्ये नको, आपण घरीच बोलवूया. म्हणजे नील भैया आणि रागिणी वहिनी नाही बोलवूया, रागिणी वहिनी येतील त्या निमित्ताने आपल्या घरी. काय वाटतं तुला? हा काय प्रश्न आहे? सगळं स्वतः ठरवल्यानंतर आता विचारायचं काय वाटतं तुला? काय? उत्तम आहे, छान आहे, कल्पना अतिशय उत्तम आहे. गुरुजी, सगळं कुशल मंगल आहे ना? हां, आम्ही तीच गणितं मांडतोय. पण आपला चेहरा एवढा गंभीर आहे ते बघून आम्हाला काळजी वाटायला लागली आहे. येणारा काळ तुमच्या तिन्ही मुलांसाठी फारसा अनुकूल नाही आहे. अनुकूल नाही म्हणजे? 14 तारखेला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतोय आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करेच्या दिवशी अमावस्या आहे. हा योग अशुभ आहे, अरिष्टाचा संयोग आहे. पण आमच्या मुलांच्या भावी आयुष्याशी त्याचा काय संबंध? आपल्या तिन्ही चिरंजीवांच्या पत्रिका फार विचित्र आहेत. त्यातून विक्रमादित्यांसाठी तर हा काळ फारच क्लेशकारक ठरू शकतो. विक्रमादित्य राजे का? असं काय आहे त्यांच्या पत्रिकेत? क्लेशकारक म्हणजे नक्की काय गुरुजी? आपल्याला धीराने घ्यायला हवं राजमाता. विक्रमादित्यांच्या पत्रिकेतल्या ग्रहाची स्थिती फारशी समाधानकारक नाहीये. अष्टमस्थानात शनी आहे आणि त्याची वक्र दृष्टी ग्रहस्थानावर आहे. त्यामुळे काय होऊ शकतं? येणाऱ्या काळात विक्रमादित्यांवर फार मोठे आघात होऊ शकतात. त्यांच्या बाबतीत एखादा जीवघेणा अपघात, एखादी फार मोठी दुर्दैवी घटना, व्यवसाय उद्योगात आर्थिक फटका, अशी कित्येक संकट समोर दिसत आहेत. विक्रमादित्यांवर इतकी संकट? त्या मानाने रणवीर राजे आणि नील राजे यांच्या पत्रिकेत दोष कमी आहेत. पण एकंदरीत आपल्या कुटुंबावर अरिष्ट येणार हे नक्की. येणारी पौषेची अमावस्या राजे शिर्के घराण्यासाठी दुर्भाग्याची आहे. येणारी पौषेची अमावस्या राजे शिर्के घराण्यासाठी दुर्भाग्याची आहे. येणाऱ्या काळात विक्रमादित्यांवर फार मोठा आघात होऊ शकतात. येणारी पौषेची अमावस्या राजे शिर्के घराण्यासाठी दुर्भाग्याची आहे. गुरुजी, तुम्ही सांगताय हे सगळं. मी आपली व्यथा समजू शकतो, कारण कुठल्याही आईला मुलांवर येणाऱ्या संकटाची चाहूल अस्वस्थ करणारीच ठरू शकते. पण आपण काळजी करून पत्रिकेतली ग्रहस्थिती बदलणार आहे का? पण गुरुजी, आत्ता आपण जे सांगितलं ते आमच्या चिरंजीवांबद्दल का? नियतीच्या मनात तसं आलंय असं समजा. पण आम्ही आतापर्यंत केलेलं एकही भाकीत असत्य ठरलेलं नाहीये. आम्हाला कल्पना आहे त्याची. म्हणूनच आम्हाला तिन्ही मुलांच्या भविष्याबद्दल काळजी वाटते गुरुजी. गुरुजी, ही अरिष्ट टाळता येणार नाहीयेत का? विधीच्या विधानात हस्तक्षेप करण्याचा अधिकार माणसाला दिलेला नाहीये. तसं नाही गुरुजी, पण ही संकट टाळण्याचा काहीतरी उपाय असू शकेल ना? आम्ही राजमाता असलो तरी आई आहोत. आमच्या तिन्ही मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांची चाहूल एखाद्या सामान्य आईप्रमाणेच आम्हालाही काळजीत टाकणारी आहे. आम्ही आपल्याला आधीच सांगितले की तिन्ही मुलांमध्ये विक्रमादित्यांसाठी हा काळ अतिशय घातक आहे. आम्हाला त्याची कल्पना आहे. विक्रमादित्यांना नेहमी वाटत आले की आम्ही मुलांच्या बाबतीत नेहमी डावं उजवं करतो. रणवीर राजेंच्यावरती आमचा जास्त लोभ आहे. पण गुरुजी, आम्हाला तिन्ही मुलं तेवढीच प्रिय आहे. आम्हाला जाणीव आहे राजमाता, पण आपली काळजी अनाठाई नाही आहे. अहो, काळच तसा आलाय की मनुष्याचे आर्थिक सामाजिक बळ तोकडं पडत आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग सुचवा अशी विनंती आहे आपल्याला. आम्ही आधीच कल्पना दिली आहे तुम्हाला. संकट पूर्णपणे टाळता येणार नाही, पण काही उपाय करून
त्याचा प्रभाव कमी करता आला तर ते आपण बघू शकतो. मग काही उपाय असेल तर सांगा ना. आम्ही मुलांच्या सुखासाठी काहीही करायला तयार आहोत. तुम्ही काही काळजी करू नका. मी ह्या तिघांच्या पत्रिका घरी घेऊन जातो आणि ह्या संकटातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सापडतोय का ते बघतो. आणि मार्ग सापडलाच तर तुम्हाला ताबडतोब कळवतोच.